विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। भाजपच्या बैठकांना वेग आला असून दिल्लीतूनही चक्र वेगानं फिरू लागली आहेत। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मर्यादित यश लक्षात घेऊन भाजपनं हुकुमाचे एक्के हळूहळू मैदानात उतरण्यास सुरुवात केली। भूपेंद्र यादव यांना राज्याचं नवे निवडणूक प्रभारी करण्यात आलं असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सहप्रभारी असणार आहेत। यातच त्यांची नियुक्ती ही भाजपच्या आक्रमक धोरणाचा संकेत मानली जाते। लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिला होता। महाराष्ट्रात 45+ लक्ष भाजपनं ठेवलं होतं। शरद पवार यांच्या बारामतीच्या किल्ल्याला धडक देण्याचा भाजपचा मनसुबा होता। अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपच्या सोबत होती, मात्र भाजपचं मिशन पूर्ण झालं नाही। भाजपला सपाटून मार खावा लागला आणि पक्षाच्या अवघ्या 9 जागा राज्यात निवडून आल्या। महाराष्ट्राचे निकाल हे भाजपच्या पूर्ण बहुमतातील मोठा अडथळा ठरले। विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र या विदर्भात भाजपला अवघी 1 जागा मिळाली आणि नितीन गडकरी निवडून आले। सुभाष भामरे, सुजय विखे, नवनीत राणा, हिना गावित, संजय काका पाटील, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मिहिर कोटेचा, कपिल पाटील अशा दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले। भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का होता। बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवामुळे भाजप पिछाडीवर गेलाय। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक पवित्र्यात आल्याचं दिसत आहे। विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आधी सरकारमधून मोकळं करा आणि संघटनेत काम द्या अशी विनंती त्यांनी श्रेष्ठींकडे केली होती, मात्र तसं झालं नाही। आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ते आक्रमक झालेत। विविध व्यासपीठावर ते नेरेटिव्ह विरोधात लढण्याचं आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना करतायत। भूपेंद्र यादव हे भाजपचे रणनीतिकार मानले जातात। ते राजस्थानच्या अलवार येथून खासदार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत। 2013 साली राजस्थान, 2014 साली झारखंड आणि महाराष्ट्र, तसंच 2017 साली उत्तर प्रदेश, 2020 साली बिहार निवडणूक प्रभारी होते। या 4ही निवडणुकात भाजपनं चांगलं यश मिळवलंय। त्यांच्या रूपानं भाजपनं हुकुमाचा पत्ता रिंगणात टाकलाय। आता आगामी विधानसभेला भाजप काय कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।